नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी आता आहे बदलापूर पश्चिम इथल्या मुख्य बाजारपेठेत आणि कालच आपण आजच या संदर्भातली एक बातमी प्रसारित केली. काल रात्री मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेनवणकर यांनी बाजारपेठेतील फेरीवाल्यांची झडती घेतली होती. त्यांच्याकडे आधार कार्ड आहे का याची मागणी केली होती आणि हे प्रकरण मोठ्या प्रमाणात पुढे आलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आज आपण बघतोय मनसेनं एक वेगळी मोहीम हातात घेतलेली आहे. बदलापुरात बांगलादेशी फेरीवाल्यांची माहिती द्या आणि 1001 रुपये बक्षीस मिळवा अशा आशयाचे मेसेज जे आहेत ते मनसेकडून व्हायरल केले जात आहेत. नक्की या मागे, या संदेशामागे काय भूमिका आहे मनसेची आपण जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर मनसे महिला शहराध्यक्षा संगीता चेनवणकर आहेत. काय सांगाल, बदलापुरात बांगलादेशी फेरीवाल्यांची माहिती देणाऱ्याला 1001 रुपये बक्षीस जाहीर केलेलं आहे. काय संकल्पना आहे? बांगलादेशमध्ये आपले हिंदू सुरक्षित नाहीत, परंतु भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात हे बांगलादेशी मोकाटपणाने फिरतायत. त्यांना वाटेल त्या सुखसुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे यांची शोध मोहीम होणं फार गरजेचं आहे. कोणाकडे आधार कार्ड नाहीत. आधार कार्ड मागितल्यानंतर त्यांना आपण जी भाषा बोलतो ती भाषा त्यांना समजत नाही. म्हणजे आपण मराठी बोलतो तर त्यांना समजत नाही, त्यांना मराठी येत नाही. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. काल रात्री ज्यावेळेला मार्केटमधून गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी मिरवणूक निघाली होती, ती मिरवणूक थोडी पुढे गेल्यानंतर आम्ही तिथे थांबलो होतो आणि तिथे 2 मुलं हातगाडी घेऊन आले. त्या हातगाडीवरच्या मुलांना मी ज्यावेळेला आधार कार्ड विचारलं तेव्हा त्यांना आधार कार्ड काय ते समजलं नाही. वय वर्ष 12 आणि 13 वर्ष म्हणजे बालमजूर आपण म्हणतो ती जी मुलं आहेत ती होती. त्या मुलांच्या पालकांवरती प्रामुख्याने ज्यांनी त्यांना इथे आणलंय त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडे आधार कार्ड नव्हते. आणि बांगलादेशी शोध मोहीम यासाठी आहे की कुठेतरी पोलीस प्रशासनाला मनसेतर्फे हातभार लागावा, त्यांना सहकार्य व्हावं, यासाठी ही शोध मोहीम आम्ही घेतलेली आहे. बांगलादेशी फेरीवाल्याची जी शोध मोहीम आहे ती यासाठी आहे. जी माहिती आम्हाला कोण देईल, बदलापूर शहरातला जो नागरिक असेल किंवा इतरही कोणी जो नागरिक असेल जो आम्हाला माहिती देईल त्याचं नाव आम्ही गोपनीय ठेवणार आहोत. त्याचं नाव कुठेही जाहीर होणार नाही. त्यानंतर ही माहिती पोलिसांकडे दिली जाईल आणि पोलिसांना कुठेतरी मनसेतर्फे हातभार लागेल त्यांच्या कामासाठी, कारण त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर आहे. पोलिसांची संख्या आपल्याकडे फार कमी आहे, भरती होत नाही. आपल्याला सांगितलं जातं की आमच्याकडे स्टाफ कमी आहे. तर मनसेतर्फे पोलीस प्रशासनाला कुठेतरी सहकार्य व्हावं, यासाठी तुम्ही बांगलादेशी फेरीवाला आम्हाला द्या, त्याची माहिती द्या, त्याचं नाव. या ठिकाणी आपण बघतोय काल जसं आपण बघितलं रात्री आपण या सगळ्या बदलापूर बाजारपेठेतील जे फेरीवाले रात्रीच्या वेळेला बाहेर पडतायत त्यांची झडती घेतली. त्यांना तुम्ही आधार कार्ड देखील विचारले. काय वाटतं, बांगलादेशी फेरीवाले किती असण्याची शक्यता आहे बदलापूर शहरात? आपल्याला माहिती आहे की उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, आजूबाजूची शहरं जी आहेत त्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी फेरीवाले सापडायला लागलेत पोलिसांना. तर मला तर असं वाटायला लागले की बदलापूर शहरात म्हणजे कालची परिस्थिती बघितल्यानंतर नेपाळ किंवा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इकडनं जे फेरीवाले आलेले आहेत त्या फेरीवाल्यांवरती सुद्धा कारवाई होणं फार गरजेचं आहे. कारण नुकतीच बदलापूर नगरपालिकेने जी 992 फेरीवाल्यांची यादी जाहीर केली त्या यादीचा आम्ही पूर्ण अभ्यास केला. त्या यादीमध्ये झारखंड मधले 29 लोक आहेत, उत्तर प्रदेश 84, बिहार 14, तामिळनाडू 8, राजस्थान 6, कर्नाटक 5, मध्य प्रदेश 4, पश्चिम बंगाल 4, दिल्ली 2, गुजरात 3 आणि आंध्र प्रदेश 1. कुठे आहे महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि कुठे आहे बदलापूर मधले स्थानिक फळ विक्रेते, भाजी विक्रेते? हा खूप मोठा मुद्दा आहे. आणि नुकताच हायकोर्टाने जे आदेश दिलेले आहेत की फेरीवाला हा सुद्धा महाराष्ट्रातलाच हवा, तर त्यांच्याकडे आधार कार्ड नाही. त्यामुळे नगरपालिकेने जी यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये सरळ सरळ त्या नावाच्या पुढे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार नगरपालिकेनेच दिलेलं आहे. हे कुठे आम्ही केलेलं नाहीये, हे नगरपालिकेने यादी जाहीर केलेली जी आम्ही डाउनलोड केली आणि त्याच्यामध्ये ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे बदलापूर मधला स्थानिक भाजी विक्रेता जो आहे, फेरीवाला जो आपण म्हणत असाल, तर फेरीवाला आणि भाजी विक्रेता ह्या दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. तर यांच्यावरती कारवाई फेरीवाल्यांवरती होणं फार गरजेचं आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाहीयेत, आधार कार्ड असलेल्यांचेच म्हणजे हे जे आपण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश म्हणतोय त्यांच्या नावापुढे नगरपालिकेने लिहिलेलं आहे, त्यामुळे नक्कीच त्यांचे आधार कार्ड हे तिकडचे असणार. मग आधार कार्ड जर महाराष्ट्रातले हवेत किंवा महाराष्ट्रातला भाजी विक्रेता, फळ विक्रेता, फेरीवाला हा महाराष्ट्रातलाच हवा असं जर हायकोर्ट म्हणत असेल तर माझी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण जी यादी जाहीर केली आहे ती यादी पूर्णपणे मी तर म्हणेन की बोगस आहे.
त्या यादीचा अभ्यास केल्यानंतर ही यादी समोर आलेली आहे. म्हणजे हा आकडा समोर आलेला आहे, ह्याच्यापेक्षा कदाचित जास्त असू शकतो. त्यामुळे स्थानिक भाजी विक्रेत्यांना न्याय मिळणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मनसेने ही मोहीम हातात घेतलेली आहे. नक्कीच या ठिकाणी जसं आपण बघतोय या ठिकाणी अनेक मनसे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर या ताई आहेत ज्यांची स्वतःची या ठिकाणी बदलापुरात गाडी आहे, ज्या खाद्यपदार्थांची विक्री करतात. काय तुम्हाला देखील अनुभव आला आणि हे सगळं जेव्हा समोर आणत असताना काय जाणवलं? माझ्या मते ही यादी जी जाहीर केलेली आहे, ही यादी कोरगाव बदलापूर नगर परिषदेच्या वेबसाईट वरती NELM याच्या अंडर त्यांनी टाकलेली आहे. जर NELM ह्याच्या अंडर जर टाकली तर ही यादी याचा अर्थ दीनदयाल अंत्योदय योजना आणि PM स्वनिधी या दोन ह्याच्यावरती कॅटेगरीवरती तुम्ही टाकलेले. मग जर ह्याच्या अंडर ज्यांचे लोन चालू आहे, ज्यांचं नाव ऑथोराइज स्ट्रीट वेंडर म्हणून आहे, मग त्यांची नावं ह्याच्यामध्ये का आलेली नाहीये? 2022 आणि सर्वे तुम्ही जो फेरीवाल्यांचा करता तो कशाच्या आधारे करता? कारण फेरीवाले तुम्हीच बोलता की फेरीवाले आहात, तुमच्या भीतीने आम्ही गाड्या कुठेही फिरवतो. मग तुम्ही सर्वे करता तेव्हा आम्हाला सांगता का की आम्ही येणार आहोत म्हणून? मगच आम्ही गाडी तिथे उभे राहू ठेवू शकतो ना. तुमची कधीपासून गाडी आहे या ठिकाणी? मी जवळजवळ 2012 पासून करते, पण माझी गाडी. मग तुमचे अजूनही तुमचं नाव या यादीत नाहीये. आणि नगरपालिकेकडे माझं रजिस्ट्रेशन हे 2020 मध्ये झालेलं आहे. कारण त्याच्या आधी ह्यांचं डिजिटल काहीच नव्हतं, त्याच्या आधी कोणालाही कसली माहिती नव्हती. हे जसं PM स्वनिधीची योजना निघाली त्यानंतर लोकांनी तिथे जाऊन नोंदणी करायला सुरुवात केली. 2022 पासून 2022 आहे असं सांगण्यात आलेलं आहे. 2000 मग त्याच्यामध्ये नाव नाहीये. जर 2022 तुम्ही सांगता, माझ्या मते सर्वे हा तुमच्याकडे जी डिजिटल तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत, जसं आमचं आधार कार्ड तुमच्याकडे आहे, आमचे डिटेल्स सगळे तुमच्याकडे आहेत, LOR तुम्ही दिलेले आहेत आम्हाला, तुमच्या LOR नुसार बँकेने आम्हाला लोन दिलेलं आहे, हे तुमच्याकडे आमची यादी आहे. मग तुम्ही सर्वे हा तुमच्या त्याच्यानुसार केला पाहिजे. म्हणजे मराठी माणसाला जाणीवपूर्वक डावललं जातंय का पालिकेकडून? अन्याय होतोय का मराठी माणसावरती? असं तर आपण नक्कीच बोलू शकतो. कारण ह्याच्यामध्ये जर मराठी माणसं तुम्ही बघाल तर माझ्या मते कमीत कमी 300 असतील, त्यापेक्षा जास्त असतील असं मला वाटतं. 92 पैकी 300 मराठी. फक्त बदलापूरचे जर तुम्ही 421503 या पिन कोड प्रमाणे गेला तर याच्यामध्ये फक्त 610 आहे. 610 फक्त नावं ही बदलापूरची आहे. मग 992 पैकी जर 610 हे बदलापुरातले असतील तर बाकीचे 300 ते 350 हे बदलापुराच्या बाहेरचे फेरीवाले आहेत, ज्यांना बदलापूरकरांनी अधिकृत फेरीवाला म्हणून त्यांची यादीत नाव टाकलेलं आहे. त्याचबरोबर जसं ताईंचं म्हणणं आहे 610 हे बदलापुरातले जरी फेरीवाले असले तरी त्यातले मराठी फेरीवाल्यांचा आकडा हा फार तर 300 असेल. म्हणजे एकूण यादींपैकी 30 ते 35% स्थानिक मराठी लोक जे आहेत त्यांना फेरीवाला म्हणून ग्राह्य धरलेलं आहे. बाकी सगळ्याच फेरीवाल्यांवरती, मराठी फेरीवाल्यांवरती कुठेतरी पालिकेकडून अन्याय होतोय असं वाटतं का ताई? नक्कीच. म्हणजे काल तर मी परिस्थिती बघितली, ज्यावेळेला रात्री आम्ही इथे थांबलो होतो आणि सहज मी आधार कार्ड विचारलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं आधार कार्ड आमच्याकडे नाहीये. म्हणजे त्यांच्यातले कोणतरी 2-3 नेते उतरले, त्या नेत्यांनी मला सांगितलं की ताई आमच्याकडे आधार कार्ड आहेत. म्हणलं ठीक आहे, मला तुमचे आधार कार्ड नको आहेत, हे जे तुम्ही आता रस्त्यावरती जे आलेले आहेत हातगाड्या घेऊन त्यांचे आधार कार्ड आम्हाला द्या. तर त्यांच्याकडे ते आधार कार्ड नव्हते. त्यामुळे मला असं वाटायला लागलंय की बदलापूर शहरामध्ये नक्कीच काहीतरी बाहेरून लोकांचं येणं जाणं चालू झालेलं आहे आणि 4थ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बदलापूर शहराला नाही खासदार नाही आमदार असं कोणीही वाली राहिलेलं नाही. नक्कीच हा बदलापूरच्या भविष्यासाठी धोका ठरतो. बदलापूरच्या भविष्यासाठी धोकादायकच आहे ही गोष्ट. कारण भविष्यात जर बलात्कार, चोरी, दरोडा असे जर प्रकार व्हायला लागले तर त्यामध्ये हे लोक असतीलच. PM स्वनिधीवाल्यांशी सुद्धा मी बोललेली आहे याबाबत. त्यांच्याशी मी याबद्दल डिस्कशन केलं. त्यांना मी सांगितलं की माझ्याकडे लोन आहे आणि माझी गाडी आता मी लावत नाही, कारण का त्यांच्या भीतीने आम्ही गाडी बाजूला केलेली आहे की तुम्ही कधी येता आणि तोडता गाडी. ह्याच्या आधी 30 मार्च 2022 ला गाडी तोडलेली आहे, जी तुम्ही कारवाई केलेली नगरपालिकेने. त्यानंतर आम्ही कुठेही फिरवतो. त्यामुळे माझी नगरपालिकेला विनंती आहे, तुम्ही जी काय सर्वे कराल तो जो तुमच्याकडे आहे ना PM स्वनिधी, दीनदयाल अंत्योदय योजना, ह्याच्यानुसार तुम्ही सर्वे करा आणि तुम्ही त्यानुसार तुमची यादी जाहीर करा, जेणेकरून कुठलाही मराठी माणूस बाहेर जाणार नाही, त्याला त्याच्या हक्काचं जे आहे ते भेटलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. या ठिकाणी हे जे नागरिक आहेत यांच्या सुद्धा गाडीवरती पालिकेनं कारवाई केली होती. किती वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय आणि काय कारवाई केली तुमच्यावर? मॅडम मी 2097 पासून पाणी टपरी तिकडे सगळं 1997 पासून आज 27-28 वर्ष मला झाली. नगरपालिका माझ्याकडे असं माहिती घेतली नगरपालिका, त्यांच्या पावती पण फाडतो तुम्ही, तरी त्या लोकांनी माझी आता टपरी पाडून दिली. तुमच्याकडून पावती घ्यायचे, पैसे घ्यायचे, तरी पण तुमच्या टपरीवरती कारवाई केलेली. हो.
मग यावेळेला तुम्ही काय त्यांच्याकडे तक्रार केलीत का? काय नाही तक्रार. कधी तुमच्यावरती कारवाई झाली? आता 31ला ही जी अतिक्रमणाची कारवाई झाली त्याची. या ठिकाणी अनेक असे फेरीवाले आहेत, मराठी फेरीवाले आहेत, ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. तुमच्या पण गाडीवरती कारवाई केलेली आहे? हो, माझं पण दुकान खूप जुनं होतं. तरी पण कधीपासून करताय? मी 6 वर्ष झाले आणि त्याच्या आधीपासून दुकान आहे माझं. अच्छा. मग त्यावेळेला अतिक्रमणाच्या वेळेला तुमच्या पण दुकानावर कसलं दुकान होतं तुमचं? वडापावची गाडी होती. अच्छा. मग तुम्ही काय तक्रार केली पालिकेत या संदर्भात? नाही, आम्ही गेलेलो नाव बघा, तिकडे आमची नावं नाही. पालिकेवाले तुमच्याकडून पण पावती घेत होते? हो, घेत होते. आधी घेतलेली, त्याच्यानंतर बंद होती. या ठिकाणी आपण बघतोय मराठी फेरीवाले आहेत, मराठी विक्रेते आहेत, ज्यांच्यावरती पालिकेनं कारवाई केलेली आहे. कुठेतरी मराठी फेरीवाल्यांना कुठेतरी अन्यायास्पद वागणूक दिली जाते, अशा प्रकारचं म्हणणं मनसेचं आहे. आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी माणसाच्या अधिकारासाठी मनसेने ही भूमिका हातात घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर ही जी नवीन भूमिका मनसेची आहे, बदलापुरातल्या बांगलादेशी फेरीवाल्यांची माहिती देऊन 1001 रुपयाचं बक्षीस तुम्ही मिळवू शकता. तुमची माहिती, तुमचं जे नाव आहे ते गोपनीय ठेवण्यात येईल. या फेरीवाल्यांवरती काय कारवाई करण्याची तुम्ही मागणी करताय? खरं सांगू का, मनसेने आतापर्यंत मराठी माणसासाठी वेळोवेळी अंगावरती केसेस घेतल्या. म्हणजे माझ्या स्वतःवरती सुद्धा मराठी पाट्यांचा विषय असेल, मराठी माणसाच्या पगाराचा विषय असेल किंवा इतर कुठल्याही विषयासाठी आम्ही वेळोवेळी रस्त्यावर उतरलो. आमची सत्ताच रस्त्यावरती आहे. आम्हाला सत्तेत यायची आता खरोखर आशा अपेक्षा राहिलेली नाही मराठी माणसाकडे. जर मराठी माणसासाठी जर आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत तर तुमचं पण कर्तव्य आहे आम्हाला मतदान करणं. काल ज्यावेळेला मी बघितली परिस्थिती की बदलापूर शहर म्हणजे लोकसंख्या आज जवळजवळ 4.5-5 लाखाच्या घरात गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या वाढते आणि ह्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी कोणाकडे वेळ नाहीये. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि कारवाई जी आहे ती नक्की ठोक कारवाई जर पोलीस प्रशासनाने केली नाही तर नक्कीच मनसे हातात घेईल. कालपासून मनसेनं एक प्रकारे ठोक कारवाई हातात घेतलेली आहे आणि याच बरोबर मनसेनं आता सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जर पालिकेनं, पोलीस प्रशासनानं या संदर्भात ठोस कारवाई केली नाही तर मनसे ही ठोक कारवाई नक्कीच हातात घेईल. आणि त्या अनुषंगानं त्यांनी पहिलं पाऊल उचललेलं आहे. आणि याच अनुषंगानं हे जे बदलापुरातल्या बांगलादेशी फेरीवाल्यांची माहिती देणाऱ्यांसाठी 1001 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर परप्रांतीय फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेकडून केली जाते. तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.